नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहे मराठवाड्याचा खास व खमंग आणि झणझणीत बुरका बनवतोय। जेवताना तोंडी लावण्यासाठी आणि घरात काही भाजी केली नसेल तर साध्या वरण भातासोबत पण खायला खूपच छान लागते। चला तर मी बुरक्याला फोडणी द्यायला सुरुवात करते। इथे गॅसवरती मी 3 चमचे तेल घेतलेलं पातेला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये मी राई टाकलेली आहे। राई टाकून झाले, जिरा टाकलेला आहे। फोडणी छान बसली म्हणजे कुठलाही पदार्थ खायला खूपच छान लागतो। आता मी याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे। लसणाला आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचे, आपल्याला फक्त गुलाबी रंगाचा होईपर्यंतच त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण जास्त आपल्याला जाळायचं नाही। याच्यामध्ये मी तीळ टाकलेला आहे। तीळ आणि शेंगदाणे ह्याच्यामुळे आपल्या बुरक्याला टेस्ट खूपच छान लागते। तीळही माझं फ्राय झालेलं आहे चांगलं। मी हे सगळं मंद आचेवरतीच करते आहे, कारण मी आधी तेल चांगलं तापून घेतलेलं। आता मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। शेंगदाणे मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि याचं जाडसर असा कूट केलेला आहे, बघू शकता। मस्त फ्राय केलेलं आहे मी सगळं। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते। मीठ टाकून मी याला चांगलं ढवळून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर मी हे पूर्ण सुकी अशी टाकलेली आहे, म्हणजे आपला हा बुरका ॲटलिस्ट 8 दिवस तरी चांगलाच राहतो, फ्रीजमध्ये ठेवला या बाहेर पण ठेवला तर। आता चवीपुरतं मी लाल तिखट टाकते। लाल तिखट टाकण्याच्या आधी मी गॅस बंद करून घेतलेला आहे, आता आपलं लाल तिखट करपल्यासारखं लागतं। तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।